शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवे चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जो काही 2026चा जो काही खरीप हंगाम आहे तो जवळ आलेला आहे आणि तुम्हाला जर खरीप हंगामामध्ये जर तुरीची जर लागवड आपल्या शेतामध्ये करायची असली तर सर्वात महत्त्वाचं आहे की वाणाची निवड करणं. तर मित्रांनो, आपण जर योग्य वाणाची जर निवड केलं तर त्या ठिकाणी आपल्या निश्चितच उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला निवड करताना असे वाण निवडायचे आहे ते वाण आपल्या काळीच्या जमिनीत सुद्धा चालते, मध्यम जमिनीत सुद्धा चालते आणि सगळ्यात जे काही खालची जमीन आहे, सगळ्यात हलकी जमीन आहे त्या सुद्धा जमिनीत हे वाण जबरदस्त येतील. याचे जे काही असेच वाण आपल्याला लागवडीसाठी निवडायचे आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशी 4 वाण बघणार आहोत जे मध्यम जमिनीत सुद्धा चांगले येतील, भारी जमिनीत सुद्धा चांगले येतील आणि थोड्या हलक्या जमिनीत सुद्धा त्या ठिकाणी चांगले येणार आहे. तर मित्रांनो, हे जे काही 4 वाण आहे ते आपल्याला कमीत कमी 15 क्विंटल प्लस उत्पादन त्या ठिकाणी एका एकर मधून देणार आहे. तर मित्रांनो, ते वाण कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, हे जे काही 4 जबरदस्त वाण आहे त्यातले जे काही पहिला वाण आहे तो म्हणजे BDN 711. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे जे काही कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेले हे वाण आहे. तर मित्रांनो, हे आपल्याला हे जे काही वाण आहे याचा परिपक्वतेचा जो काही कालावधी आहे तो 150 ते 160 दिवस आहे. तर मित्रांनो, याचं जे काही उत्पादन आहे ते 10 ते 15 क्विंटल पर्यंत एका एकरचं त्या ठिकाणी उत्पादन आहे. तर मित्रांनो, त्याच्या सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे याची जी काही झाडाचा जो काही आकार आहे, तुरीचा झाडाचा जो काही आकार आहे तो गोल असून उंचपणी वाढणार आहे. त्याचबरोबर याचे फुटव्याची संख्या सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे. त्याचबरोबर याच्यावर जे काही स्टरिलिटी मोझाईक जो काही फंगस आहे किंवा व्हायरस आहे किंवा जो काही वांझोट्या जो काही रोग आहे त्या रोगाचा या BDN 711 वर काहीही त्या ठिकाणी परिणाम होत नाही. त्याचबरोबर हे जे काही वाण आहे, जे काही फ्युजेरियम विल्ट म्हणजे जी काही मर आहे, मर रोगाला सुद्धा प्रतिरोध करणारं हे वाण आहे. तर मित्रांनो, तुम्ही 2026च्या खरीप हंगामामध्ये BDN 711चा आपल्या शेतामध्ये लावण्याचा जो काही विचार तुम्ही हा करू शकता. तर मित्रांनो, त्यातलं जे काही दुसरं महत्वाचं जे काही वाण आहे ते म्हणजे गोदावरी. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे जे काही वाण आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं हे वाण आहे. तर मित्रांनो, ह्या वाणाचा जो काही कालावधी आहे तो 160 ते 170 दिवस आहे. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते उशिरा येणारं वाण आहे. त्याचबरोबर या वाणाचा जो काही कालावधी आहे 160 ते 170 दिवसाचा हा कालावधी आहे परिपक्वतेचा. त्याचबरोबर याचं जे काही उत्पादन आहे एका एकरचं ते 15 क्विंटल प्लस त्या ठिकाणी उत्पादन असणार आहे. त्याचबरोबर हे जे काही वाणाची जी काही तूर आहे ती उंच वाढते व गोल आकाराकडून भरपूर त्या ठिकाणी फुटवे येतात व त्या ठिकाणी 15 क्विंटल प्लस याचं जे काही एकरचं त्या ठिकाणी उत्पादन हे निघतं. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे सुद्धा फ्युजेरियम विल्ट म्हणजे मर रोगाला प्रतिरोधक करणारं हे जे काही वाण आहे. तर मित्रांनो, यातलं जे काही तिसरं महत्वाचं आणि जबरदस्त वाण आहे ते म्हणजे अंकुर सीड्सचं चारू. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते 170 ते 175 दिवसात हे परिपक्व होतं. त्याचबरोबर हे जे काही वाणाची जी काही उंची आहे ती मध्यम आहे व जास्त फांद्या करणारं हे वाण आहे. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे मर रोगाला मध्यम प्रतिकारक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये थोडाफार मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ह्या वाणाचं जे काही उत्पादन आहे हे 10 क्विंटल ते 12 क्विंटल प्रति एकर साठी उत्पादन हे त्या ठिकाणी जर आपल्या पिकाची सोय असेल तर त्या ठिकाणी निघू शकतं. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं आणि चौथं वाण ते म्हणजे ग्रीन गोल्ड 100. तर मित्रांनो, हे जे काही ग्रीन गोल्ड कंपनी आहे सोयाबीनची त्यांनी विकसित केलेलं हे तुरीचं वाण आहे. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते 160 ते 170 ते 75 दिवसात परिपक्व होतं. त्याचबरोबर याची जी काही जोमदार वाढ ही होते. त्याचबरोबर याच्या हे वाणाच्या जे काही फांद्या आहे हे फांद्या पसरवणारं हे वाण आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मर व जे काही स्टरिलिटी मोझाईक जो काही रोग आहे त्याचा प्रादुर्भाव हा होत नाही. म्हणजे जो काही वांझोट्या जो काही रोग आहे तुरीतला तो त्याचा प्रादुर्भाव या ग्रीन गोल्ड
लागवड 100 मध्ये त्या ठिकाणी होत नाही. तर मित्रांनो, याचं जे काही एका एकरचं जे काही उत्पादन आहे ते आपण 12 क्विंटल ते 16 क्विंटल दरम्यान एका एकरचं त्या ठिकाणी उत्पादन जर योग्य पिकाची जर सोय असली तर त्या ठिकाणी निघू शकतं. तर मित्रांनो, हे जे काही चारही वाण आहे हे हलक्या जमिनीसाठी, भारी जमिनीसाठी आणि मध्यम जमिनीसाठी एकदम उपयुक्त वाण आहे. याचा कालावधी जरी जास्त असला पण आपल्या पिकात आपण जर योग्य सोय ठेवली, योग्य नियोजन जर तंतोतंत केलं तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये भरपूर उत्पादन त्या ठिकाणी हे चारही वाण आपल्याला 2026च्या खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतामध्ये 2026च्या हंगामामध्ये कोणत्या तुरीची लागवड ही करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.